धक्का बसेल हे मान्य का आपल्याला? एक दिवस मुळातच बोला, आपला आवाज येतोय. मुळातच इथं संस्कृतीचं रक्षण करण्याचं काहीच नाहीये. धर्माचाच अजेंडा. मॅडम जे बोलल्यात ते एकदम बरोबर आहे. हा सर्व धर्माचाच अजेंडा आहे. प्रेम ही सर्वात जगातली सर्वात चांगली गोष्ट आहे आणि नैसर्गिक भावना आहे. यामध्ये कुठल्याही धर्माच्या अजेंडामध्ये आणू नये. ह्या आमच्या भावना आहेत. प्रेमामध्ये प्रेमाच्या खाती जर तुम्ही तुमच्या कुठल्या तरी धर्माचा अजेंडा आणत असेल तर हे साफ चुकीचं आहे. इथं प्रेम करणार आहोत, तरुण आहे, प्रेम होणार, ही नैसर्गिक भावना आहे, रोखणार कशा काय? आणि जर तुम्हाला एवढी भीती वाटत असेल तर तुम्ही तो बरोबर एकच दिवस का घेतात? बरोबर परदेशातली डेव्हलपमेंट बघता तुम्ही, तर तेव्हा ते म्हणतात, उदाहरण देतात की अमेरिका एवढी डेव्हलप आहे, ही कंट्री एवढी डेव्हलप आहे, ते सांगते तुम्हाला. पण अशा वेळेसच अचानक एक दिवस आला की लगेच तुमचा विरोध चालू होतो. ही आपली भारतीय संस्कृती नाही, ही नाहीये. या आपल्या लोकांनी मुळात एक व्याख्याच सांगावी की संस्कृती म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे काय, ही व्याख्या यांनी स्पष्ट करावी. याचं उत्तर तुम्हीच द्या. संस्कृती म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे काय? लक्षात घ्या की असं मुद्द्यावर प्रेम करणे म्हणजे प्रेम. आणि पण यांना प्रेम करायला कोणी अडवलं आहे? तुम्ही 3 ते 65 दिवस प्रेम करा की त्याला कुणी काही अडवलेलं नाही आहे. प्रेम करायला अडवलेलं नाही आहे. मुळात हा चुकीचा समज आहे. या नावाखाली तुम्ही जे गिरीश प्रदर्शन करता सार्वजनिक, त्याचं बाजार काय चांगलं काय वाईट. देशात सगळेच जण अशा प्रकारचं गिरीश प्रदर्शन करत असतील आणि म्हणून त्याला विरोध आहे असं नाहीच आहे. काही मुठभर लोक असतात ज्यांच्यामुळे असे गैरसमज पसरले जातात. त्यांच्या विरोधात तुम्हाला जर वाटतंय समाज विघातक जर या कृती आहे तर त्याच्यासाठी कायदा आहे. कायदा तुम्ही हातात घ्यावा. हे लक्षात घ्या. काय चांगलं आणि काय वाईट हे समाजासमोर आणलं पाहिजे. चांगलं ते स्वीकारावं, वाईट ते त्याचे आहे आणि त्याचा आपण त्यागलं पाहिजे. याच्याकरता प्रयत्न करावा लागतो. आम्ही तो प्रयत्न करतो आणि 20 वर्षामध्ये फार चांगल्या प्रकारे आम्हाला फार सुरक्षित केसेस आहेत आता अशा प्रकारच्या रस्त्यावरती अशा प्रकारे गिरीश प्रदर्शन करण्याचा. आता विश्व हिंदू परिषदेचे भजन दलाचे कार्यकर्ते नुसते उभे राहिले तरी ते पळून जातात. हे लक्षात घ्या. पळून जातात. ही दहशत कशासाठी? मुळात तोच मुद्दा आहे. विषय तोच आहे आपला, सांस्कृतिक दहशतवाद. आणि ते स्वतः तुम्ही कबूल केले की या निमित्तानं असे इशारे देऊन तुम्ही समाजामध्ये दहशत निर्माण करताय. गिरीश प्रदर्शन करताना बघा ते तुम्हाला आवडत असेल वा एन्जॉय करा. एन्जॉय प्रश्न आवडण्याचा नाहीये. तुम्हाला जर काय एवढं त्याचा कौतुक चांगलं एकच मिनिट आता